यावेळेस आपण या सकाळच्या प्रसंगी देवाच्या वचनातून त्याचं मनन करण्याकरता जो शास्त्रभाग मी निवडला आहे तो आहे पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याची 1 ते 3 ही वचने. मी वाचत आहे आपणा सर्वांसाठी. 2 करिंथ 3रा अध्याय. आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहो काय? अथवा जशी कित्येकास लागतात तशी आम्हाला तुम्हासाठी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. वाचलेली वचने परमेश्वर आम्हाकरता आशीर्वादाची अशी करत आम्ही. या ठिकाणी आम्ही पाहतो की करिंथकराच्या मंडळीला दुसऱ्या पत्रामध्ये बोध करताना पौल त्यांना काय सांगत आहे तो या 3 वचनामध्ये आम्हाला कळतंय की त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या ठिकाणी पौलाने बर्नबाने मिळून 1.5 वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली आहे, मंडळी उभी राहिली आणि मंडळीला पौल वारंवार उत्तेजन देत आहे. पत्रांच्या द्वारे पहिलं पत्र पाठवलं आणि हे दुसरं देखील पत्र तो त्यांना पाठवत आहे. आणि त्यामध्ये तो मात्र या ठिकाणी काय म्हणत आहे, तो म्हणतो की जशी कित्येकास लागतात, म्हणजे जे इतर सेवा करायला लोक जात होते त्यांना जशी शिफारसीची गरज पडते किंवा शिफारसचे पत्र त्यांना सोबत घेऊन जावं लागतात, तसे आम्हाला गरज आहे काय? आणि मग तो म्हणतो मला तुमच्यापासून शिफारस पत्राची गरज नाही किंवा तुमच्याकडे येण्यासाठी देखील कुणाकडून आणखी शिफारस पत्र घेऊन येण्याची गरज नाही. कारण काय? तर तो म्हणतो की तुम्हीच आमचं पत्र आहात. त्यानंतर तो म्हणतो की ते पत्र असं आहे की सर्वांनी वाचलेलं. तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात असं 3ऱ्या वचनामध्ये. प्रियानो, पूर्वीच्या काळामध्ये पत्रव्यवहार होत असत. 2 व्यक्तींना संपर्कात येण्यासाठी जसं आवाज हे माध्यम आहे, तसंच दूरच्या लोकांना संपर्कात येण्यासाठी पत्रव्यवहार हा एक मार्ग होता. आणि हा खूप प्राचीन काळापासून आहे. आज आमच्याकडे मोबाईल आहेत, त्यामुळं पत्र हे संपुष्टात आलेलं दिसत आहे. मला आजही आठवतं लहानपणी आम्ही ना- पत्र काही सूचना असतील त्या मिळायच्या. अशा पत्राच्या द्वारे आम्ही एकमेकांच्या जवळ येत असू आणि त्या पत्रांमध्ये खूप आपुलकी अशी असायची. त्याची सुरुवात, त्याचा एंड, हे सर्व काही इतकं सुंदर होतं की ते पत्र जर कुणाचं आलं तर ते आम्ही पुन्हा 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 वाचायचं. एक ओढ मनाला 2 व्यक्तींची होती त्या पत्राच्या द्वारे. त्या आपल्या संपर्कात येत असत आणि खूप सुंदर काळ होता. त्यामध्ये आदर, प्रेम, भावना ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये एकत्र येत असत. आम्हाला प्रायमरी मध्ये असताना एक गेम, एक खेळ असा होता की मुलांनी मुलांनी राऊंड करायचं आणि एकाने म्हणायचं की माझ्या मामाचं पत्र हरवलं आहे आणि ते कुणाला सापड. परंतु प्रियानो, आज
ते पत्र खरंच मोबाईल्स, ऍप्स, इंटरनेट या सर्वांच्या गर्दीत ते पत्र हरवलेलं आहे. असो, पौल करिंथकराच्या मंडळीला काय सांगत आहे ते आपण पाहूया. तो म्हणतो की आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय, अथवा जशी कित्येकास लागतात तशी आम्हाला तुम्हासाठी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? प्रियानो, करिंथच्या मंडळीमध्ये आणि इतर ठिकाणी देखील अशा प्रकारची पत्र घेऊन काही लोक खोटे शिक्षक जात असत आणि ते खोटं शिक्षण मंडळामध्ये पसरवत असत. आम्ही प्रेषितांची कृत्य जर पुस्तक वाचलं तर त्यामध्ये देखील आम्हाला कळेल की पौलाने आणि बंधुजनांनी मिळून काही बंधुजनांना अपुलोसाला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. काय तर ते करेक्शन करण्यासाठी, चुकीचं शिक्षण तुम्ही घेऊ नका. आणि त्यावेळेस मंडळांनी, पौलाने आणि बंधुजनांनी त्यांच्या सोबत पत्र दिली यासाठी की त्यांची ओळख पटावी बंधुजनांना की ते आम्हापासून आलेले आहेत. आम्हाला या गोष्टीवरून कळतं की पौल त्यांच्याबद्दल म्हणत आहे जसं ते शिफारस पत्राचा उपयोग करतात खोटून घेण्यासाठी त्यांना त्याची गरज भासते, अन्यथा त्यांचा कोणी स्वीकार करणार नाही. आणि हे खोटे शिक्षक हे भटकंतीवर फिरणारे असे होते. ते एका ठिकाणी जास्त काळ राहू शकत नव्हते, कारण जास्त काळ राहिले तर त्यांचं सत्य हे बाहेर पडेल, त्यांचं पितळ हे उघडं पडेल. आणि म्हणून ते काय करत, ज्या ठिकाणी जात तेथून ते पुन्हा शिफारस पत्र घेऊन आणखी दुसरीकडे जात. पौल म्हणतो आम्हाला तुमच्याकडे यायसाठी ती शिफारसीची गरज आहे का, किंवा तुमच्याकडून ती शिफारस घेऊन आम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज आहे का? तो म्हणतो नाही. कारण पौल त्यांना हे दाखवतो की तुम्ही आम्हाला वाचलेलं आहे, तुम्हाला माझी माहिती आहे. पौलाचे संदेश, पौलाची पत्र, पौलाचा उपदेश, पौलाचं जीवन हे सर्व त्यांच्या पुढं उघडं असं होतं. त्यांनी ते वाचलेलं होतं आणि म्हणूनच तो म्हणू शकतो की मी माझी वाखाणणी करत नाही, परंतु ते तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे माझं जीवन. मला त्या पत्राची गरज नाहीये, मला त्या शिफारशीची गरज नाही. अं, पवित्र शास्त्राचे अभ्यासक जॉन मॅकऑथर म्हणतात की खऱ्या सेवकाला इतरांच्या साक्षीची गरज भासत नाही, दुसऱ्यांनी दिलेल्या साक्षीची गरज भासत नाही. He does not need to commend himself or depend on second-hand testimony of others. खऱ्या सेवकाला दुसऱ्यांच्या साक्षीची गरज भासत नाही किंवा शिफारसीची गरज भासत नाही, कारण त्याचं कार्यच त्याचं पत्र आहे, त्याची सेवाच त्याचं ओळख आहे. यानो, या ठिकाणी पौल दुसऱ्या वचनामध्ये त्यांना म्हणतो तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहोत. आता तो त्यांना म्हणत आहे की तुम्ही आमचं पत्र आहात, तुम्ही आमची ओळख आहात, कारण आम्ही तुमच्यामध्ये ते कार्य केलेलं आहे. आमचं कार्य हे जगाला कळलेलं आहे, हे तुमच्यामध्ये दिसत आहे आणि हे ते तुम्ही पत्र आहात. तो म्हणत आहे ते सर्व माणसांना कळलेलं व त्यांनी वाचलेलं असं आहे. हे पत्र जे आहे ते कसं आहे, ते खाजगी पत्र नाही, कुणालाच माहित नाही, फक्त मला एकट्याला माहित आहे. नाही, तो म्हणतो
ते सर्व माणसांना कळलेलं आहे. सर्वांनी वाचलेलं ते पत्र आहे. त्याची सेवा ही उघड आहे, सर्वांना दिसत आहे. पुढे तो म्हणत आहे, शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मांसमय अंतकरण रूपी पाट्यावर कोरलेले, आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. या ठिकाणी तो आणखी एक गोष्ट सांगतो. तो म्हणतो की दगडी पाट्यावर नव्हे. दगडी पाट्यावर काय होतं? जुना करार होता, 10 आज्ञा होत्या. मोशेचं नियमशास्त्र, जुना लेख. 6व्या वचनात तो म्हणतो की त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. जुना करार कसा आहे? तो जीव मारणारा आहे असं तो म्हणतो, कारण नियमशास्त्र पूर्णपणे कोणीही पाळू शकत नाही, म्हणून कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. आणि म्हणून जुना करार हा त्याचा शेवट देखील मरणामध्येच आम्हाला पाहायला मिळतं, मलाकीच्या पुस्तकामध्ये. परंतु नवा करार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेला आहे. त्याच्या रक्ताने तो नवा करार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आणि तो कसा आहे? तो दगडासारख्या आमच्या अंतःकरणावर तो नाहीये, मांसमय अंतःकरण रूपी पाट्यावर ते कोरलेला आहे. प्रभूच्या आज्ञा, प्रभूचे नियम हे आमच्या अंतःकरणावर कोरलेले आहेत. इर्मया, एहेजकेल या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की देव म्हणतो की मी त्यांचा पाषाण रूपी अंतःकरण काढून टाकीन आणि त्याच्या ठिकाणी त्यांना नवे मांसमय हृदय देईन, आणि त्या हृदयावर मी माझे नियमशास्त्र त्यांना देईल आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. ह्या प्रकारे हा नवीन करार जो आहे तो आमच्या अंतःकरणावर लिहिलेला आहे. आणि अशा प्रकारे हे पत्र जे आहे हे आम्ही करिंथकराच्या मंडळीला पौल म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात. प्रत्येक विश्वासणारा हा त्या ख्रिस्ताचं पत्र आहे. ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतल्यानंतर तो त्याच्या स्वरूपामध्ये तो बदलत जातो, त्याचं जीवन बदलतं, त्याचं अंतःकरण बदलतं, त्याचा आतला जो इनर मॅन आहे, आतला मनुष्य, तो चेंज होत राहतो, नवा होत राहतो दिवसेंदिवस. आणि त्यानंतर त्याचं बाह्य स्वरूप देखील बदलत जातं, त्याचं राहणीमान बदलत, त्याची बोली, त्याची भाषा, सर्व गोष्टींमध्ये बदल होत जातो, त्याचा स्वभाव बदलतो. आणि ही ती ओळख आहे. जसा ख्रिस्ताला आम्ही स्वीकार केलेला आहे, तो ख्रिस्तासारखं आमचं जीवन तो बनवत असतो. प्रियानो, अनेक प्रकारची पत्र आम्ही या जगामध्ये पाहतो. जसं पौल म्हणतो की शिफारस पत्र, एखाद्याबद्दलची वाखाणणी करणं, प्रशंसा करण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी शिफारस पत्र. अनेक पत्र आहेत. जसं अटर्नी लेटर, अधिकार पत्र. एखादा अधिकार सोपवून देण्यासाठी ते पत्र द्यावं लागतं की माझ्या गैरहजेरीमध्ये हा व्यक्ती, त्याला अधिकार आहे. अनेक प्रकारची पत्र आहेत. ओळखपत्र, ओळखपत्र काय दाखवते की आमची ओळख काय आहे. जशी करिंथची मंडळी, ही करिंथ शहरामध्ये जे शहर
अतिशय मूर्तीपूजक होतं. अतिशय वाईट लोक त्या ठिकाणी राहत होते. भ्रष्ट असं शहर होतं. आधुनिक शहर होतं. पैसा श्रीमंती त्यामुळे लोक अतिशय वाया गेलेले लोक होते. परंतु अशा शहरामध्ये देवाची मंडळी त्या ठिकाणी होती. आणि ती सर्वांनी वाचलेलं, सर्वांना कळलेलं, त्याचं जीवन बदललेलं, अशा प्रकारची ती मंडळी, ती ख्रिस्ताचं पत्र आहे. पियानो, या जगामध्ये आम्ही ख्रिस्ताचं पत्र आहोत. लोक आम्हाला वाचतात. चार्ल्स स्पर्जन म्हणतात की अं, अविश्वसणारे लोक हे बायबल वाचत नाहीत. ते काय वाचतात? ते ख्रिस्ती लोकांना वाचतात. पियानो, आमचं जीवन आम्ही किती काळजीपूर्वकपणे या जगामध्ये असताना जगलं पाहिजे. आणि आम्ही कोण आहोत? आमची ओळख काय आहे? आम्ही ख्रिस्ताचं पत्र आहोत. ख्रिस्ताची ओळख आमच्या जीवनातून व्हायला पाहिजे. ख्रिस्ताचं चित्र आमच्या अंतःकरणातून, आमच्या जीवनातून, आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून हे प्रगट झालं पाहिजे. पियानो, जसं पौल करिंथकरांना म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताचं पत्र आहात, तसं आम्ही देखील ख्रिस्ताचं पत्र असे आहोत. आमचं जीवन बदलण्याची गरज आहे. आमचा स्वभाव बदलण्याची गरज आहे. केवळ आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, आमचं तारण झालं, आमचं राहणीमान बदललं, सर्व गोष्टी चेंज झाल्या, परंतु स्वभाव मात्र बदललेला नाही. तारणापूर्वी जे आम्ही रागीट होतो ते आजही रागीट आहोत काय? तारणापूर्वी जे आमच्या मनामध्ये वाईट कल्पना, द्वेष, मत्सर, आजही आम्ही तेच घेऊन चाललो आहोत का? पियानो, आपण या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे. आम्ही आपल्या अंतःकरणात डोकावून पाहण्याची गरज आहे की खरोखर मी ख्रिस्ताचं पत्र आहे का? मी ख्रिस्ताला प्रदर्शित करत आहे का? लोक ज्यावेळेस मला वाचतात त्यामध्ये त्यांना ख्रिस्त दिसतो आहे काय? प्रिया, आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही कोणत्या प्रकारचं पत्र आहोत? हं? आम्ही वर्तमानपत्र आहोत का? इतरांच्या बातम्या इकडं दुसरीकडे पसरवायच्या नाही. आम्ही ख्रिस्ताचं पत्र आहोत. आम्ही शिफारस पत्र आहोत असं पौल म्हणतो. आम्ही कुणाची तरी तोंडावर स्तुती करतो का? वाखाणणी करतो का? ते पत्र नाही. आम्ही ख्रिस्ताचं पत्र आहोत. ख्रिस्त आमच्यापासून दिसणे गरजेचं आहे. ते ख्रिस्ताचं आयडेंटिटी, ख्रिस्ताचं ओळखपत्र आम्ही आहोत. आमच्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. ख्रिस्ताने आम्हाला अधिकार दिला आहे, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी त्याने आम्हाला निवडलं आहे. तर आपण प्रगट करूया आपल्या जीवनातून. पौल म्हणतो की मी त्या ख्रिस्ताचा परिमल पसरविणारे आहोत. आम्ही ख्रिस्ताचा परिमल, ख्रिस्ताचा सुवास आम्ही पसरवणारे आहोत. खरंच आमच्या जीवनातून तो सुवास पसरत आहे का? का दुर्गंधी पसरत आहे? पियानो, आम्ही जागृत होण्याची गरज आहे. आम्ही स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. जसं पौल म्हणतो की मला त्या शिफारसीची गरज पडत नाही, जशी इतरांना ते शिफारस पत्र आपल्या पॉकेटमध्ये ठेवण्याची गरज आहे, आपल्या बॅगेत बाळगण्याची गरज आहे, तशी आम्हाला गरज नाही. आमच्याकडे जिवंत पत्र जे तुम्ही आहात ते आमच्या सेवेचं प्रमाण देत आहे. आणि तुम्ही ख्रिस्ताचं पत्र आहात, सर्वांनी वाचलेलं आहे, सर्वांना कळलेलं आहे. पियानो, तेच पत्र तुम्ही आणि मी आहे. आम्हाला लोक वाचतात, आम्हाला पाहतात, आणि आमच्यामधून आम्ही
ख्रिस्त दिसतो का, या गोष्टीबद्दल आम्ही काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे. देवा करू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला तो आशीर्वादित करो, आणि त्याचं पत्र आम्ही आहोत हे समजून ख्रिस्ताला प्रकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहावा. म्हणून प्रभू आम्हाला असं करण्यास सहाय्य करो.